मागचा व्ह्यू बघताय का? आपण कुठेही मसुरीमध्ये नाही, नैनितालमध्ये नाही, दार्जिलिंगमध्ये नाही. आपण आत्ता आहोत. हा समोरचा व्ह्यू पुण्या मुंबईपासून जवळ असलेलं ठिकाण, सर्वांचं लाडकं आवडतं ठिकाण म्हणजे कुठलं? पाचगणीमध्ये. मित्रांनो, पाचगणीमध्ये बंगला घ्यायला परवडत नाही, कारण रेट काहीच्या काही आहेत. पण हा व्ह्यू आणि ही टेरेस, असं एक प्रपोजल तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. हे पहिल्यांदा मी जेव्हा आलो नाही ते बघितल्यानंतर असं वाटलं की आपणच घ्यावं. पण आता काय आलं, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कुठे कुठे जातो ना, असं वाटतं मलाच स्वतःला एवढी प्रॉपर्टी ती आवडते ना, की असं वाटतं की आपणच विकत घेऊन टाकावी म्हणून. पण एनिवे, पाचगणीमध्ये मित्रांनो, हा समोरचा व्ह्यू आहे. 1 बेडरूमचा फ्लॅट सोसायटीमधला विकायचा आहे. आणि सुंदर लोकेशन. ही एवढी मोठी टेरेस आहे. पूर्ण फ्लॅट तुम्हाला पहिल्यांदा फिरूच दाखवतो. मेन पाचगणी मार्केटपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे आपलं एस टी स्टँड वगैरे जे आहे तिथून रुईघर म्हणून गाव आहे. आणि त्याच्या आजूबाजूला हे सर्व रिसॉर्ट्स, हॉटेल्स, एकदम बेस्ट लोकेशन आहे. म्हणजे मला देखील माहिती नव्हतं मी ह्या एरियामध्ये, कारण नॉर्मली आपण पुण्यावरनं महाबळेश्वरला जाताना किंवा पाचगणी जाताना एक मेन रोडचा परिसर आहे तेवढाच आपल्याला माहिती असतो. इंटेरियर साईडला आपण शक्यतो जात नाही. पाचगणीपासून तुम्ही निघाला आणि रुईघर म्हणून गाव आहे, तिकडे आला की तुम्हाला वाटेमध्ये एक मोठं वॉटर पार्क लागतं. म्हणजे लहान मुलांना खेळायचं वगैरे बऱ्याचशा गोष्टी तिथे आहेत. आणि छान पार्क आहे. तिथून थोडं पुढं आलं की हा सगळा व्हॅली व्ह्यू, ही सगळी रिसॉर्ट्स इथे झालेले आहेत. आणि तिथे हा 1 बेडरूमचा 674 स्क्वेअर फूटचा फ्लॅट विकायचा आहे. ही सर्वात पहिली दाखवली तुम्हाला टेरेस, आणि सर्वात मोठं अट्रॅक्शन तेच असतं. आजाव. त्यानंतर ही आहे आपली बाल्कनी. या बाल्कनीमधून देखील हा इकडे व्ह्यू आहे. या त्यानंतर हा आहे आपला हॉल. हॉलला या साईडलाही ही आहे इकडे बाल्कनी. बाल्कनीच बाल्कनी आहेत. एवढा प्रशस्त फ्लॅट आहे ना. त्यानंतर छोटी पॅन्ट्री दिलेली आहे इथे. हे बघा, ही छोटीशी किचन म्हणू शकता, पॅन्ट्री म्हणू शकता. फ्रीज आहे. इकडे आहे आपली बेडरूम. ही आहे आपली बेडरूम. मोठा बेड आहे. इकडे वॉर्डरोब आहे. ह्याला देखील इकडे बाल्कनी आहे. मागचा पूर्ण डोंगराचा व्ह्यू आहे इकडे. तर मित्रांनो, असा हा फ्लॅट आहे. या साईडला इकडे आहे वेस्टर्न वॉशरूम. तर असा हा 674 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे. 1 बेडरूमचा, मोठी टेरेस, फुल्ली फर्निश्ड. तुम्हाला इकडचा थोडा व्ह्यू दाखवू का? या इकडे बघ, हा बॅक साईडचा व्ह्यू आहे. हा पूर्ण मागचा माउंटन व्ह्यू आहे. आणि हा इकडे सगळा आपला हा व्हॅली व्ह्यू आहे. इथे बाजूलाच एक स्टर्लिंग नावाचं रिसॉर्ट आहे. आणि हा फ्लॅट विकायचा आहे फक्त 40 लाखाला. मित्रांनो, 40 लाखाला फ्लॅट विकायचा आहे. तुम्हाला जर काय पाचगणी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी एखादी जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, इन्व्हेस्टमेंट कशाला मित्रांनो, तुम्ही महिन्यातनं पुण्यातनं 2 तासात तिथे पोहोचता. आठवड्यातनं 2-3 दिवस छानपैकी राहू शकता. पावसाळ्यामध्ये तर क्लायमेट आता जबरदस्त आहे. हे पूर्ण दुकानी भरलेलं असतं. समोरचा हा परिसर आहे, पूर्ण दुकानी भरलेला असतो. तर अशी ही प्रॉपर्टी Airbnb वरती तुम्ही भाड्याने देऊ शकता, Booking.com वर भाड्याने देऊ शकता. रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. आजूबाजूला सर्व पुण्या मुंबईतल्या लोकांनी प्रॉपर्टी घेतल्यात, भाड्याने देतात. काही काही जण 60-65 नंतर इथे येऊन सेटल देखील झालेले आहेत. म्हणजे माझं तेवढं वय झालं ना, 60-65, तर मी नक्कीच हे विकत घेऊन इथे सेटल होऊ शकतो. तुम्ही काय म्हणताय? मुंबईत कंटाळा असेल ना धकाधकीच्या जीवनाला, प्रचंड उकाडा, मस्त प्रॉपर्टी आहे, विकत घ्या. म्हणजे प्रशस्त फ्लॅट आहे, प्रशस्त टेरेस आहे, जबरदस्त व्ह्यू आहे. 674 स्क्वेअर फूटचा आहे. आजूबाजूला सर्व रिसॉर्ट्स आहे. 3.5 किलोमीटर पाचगणीपासून आहे. 40 लाखाला फक्त विकायची. और क्या मागताय? ताबडतोब फोन करा, नंबर दिलाय. व्हिजिट करायची असेल 1 दिवस प्रायर मला कळवा. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, पाचगणी महाबळेश्वरची प्रॉपर्टी बघायची असेल तर व्हिजिटिंग चार्जेस 2,000 भरायला लागतील. त्यानंतरच तुम्हाला प्रॉपर्टी दाखवण्यात येईल. कारण मित्रांनो, आमचे चॅनल पार्टनर जे आहेत, महाबळेश्वरला असतं, कोणी लांब असतं, तो येणार,
गाडी काढून इथं तुम्हाला प्रॉपर्टी दाखवणार थोडा वेळ जातो. त्याकरता आम्ही हे व्हिजिटिंग चार्जेस 2,000 घेतो. तुम्ही जर काय व्यवहार केला तर ते व्हिजिटिंग चार्जेस आम्ही ब्रोकरेजमधनं मायनस करू. धन्यवाद. प्रॉपर्टी आवडली असेल ताबडतोब फोन करा आणि विकत घ्या, हातची घालू नका. और क्या मागताय? चलो बाय.